इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे पुण्यातील जवळपास 70 ते 75 पर्यटक हे दुबईमध्ये अडकल्याची माहिती आहे. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय सरकारने मदत करावी अशी मागणी पुणे ट्रॅव्हल्स एजन्सी असोसिएशनकडून करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भन्साळी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी. इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचे परिणाम जे आहेत ते अनेक पर्यटकांना सुद्धा बसलेले पाहायला मिळत आहेत. अनेक पर्यटक जे आहेत ते भारतातले सुद्धा दुबई, अबुधाबी या सगळ्या राष्ट्रामध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांना कसं आणायचं, सध्याची काय परिस्थिती आहे आणि ज्या कंपन्या या सगळ्या पर्यटकांचं नियोजन करतात त्या कंपन्या कशा पद्धतीने हे सगळं करतायत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन पुणेचे अध्यक्ष निलेश भन्साळी आहेत. बेसिकली सर्वात आधी मी हे सांगेल की सर्वांनी निश्चिंत राहावे, पॅनिक होऊ नये. डेफिनेटली ही परिस्थिती तिकडे आहे, पण आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दुबई UAEमध्ये पूर्ण आमचे जे काही ट्रॅव्हल एजंट्सकडनं गेलेले पर्यटक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही रेग्युलर टचमध्ये आहोत. तिथल्या लोकल डिपार्टमेंटशी आम्ही टचमध्ये आहोत आणि त्यांनी आश्वस्त केलेले आहे की तुम्ही काळजी करू नका. फक्त आता टेक्निकल अडचण अशी आहे की एरोस्पेस बंद असल्यामुळे दुबईमधले फ्लाईट्स उडत नाही आहेत आणि मग त्याला ऑल्टरनेटिव्ह जे आहे येण्यासाठी आयदर जलमार्ग आहे किंवा तुम्हाला तिथून बाय रोड ओमान जवळ आहे 4 तासाच्या अंतरावर आणि ओमानवरनं आत्ता फ्लाईट्स चालू आहेत मस्कतवरनं. आता जी परिस्थिती आहे ती जरी नियंत्रित असली तर अनियंत्रित परिस्थिती होण्या अगोदर भारतात ह्या सगळ्या पर्यटकांना आणण्याचा एक मार्ग आहे. सरकारने यात पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा या असोसिएशनची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.